नवीन लग्न होतं, लग्न झाल्यावर मुलगा बरा खुशीत असतो, मुलगीही तितकीच खुशीत असते. नवीन नवीन जोडपं असतं, मस्त गप्पा मारतात. लग्न झाल्याचा एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. एक दिवस आपली बायको त्या नवऱ्याला म्हणते, की "चला आज थोडंसं छत्रपती संभाजीनगरमधून जाऊन येऊया. रूमवर माझं जुनं एक सामान आहे, काही पुस्तकं राहिलेत, ते पुस्तकं घेऊन आपण ते जे जे काही सामान आहे ते घेऊन आपण परत येऊया." मग हे जोडपं विचार करतं, म्हणजे तो नवरा विचार करतो, की तितक्यात आपल्याला थोडासा वेळ भेटेल, सिटीमध्ये थोडंसं फिरू, कॉफी वगैरे पिऊ, ज्यूस वगैरे पिऊ, दिवसभर फिरू आणि पुन्हा वापस कांचनवाडीला येऊ. जोडपं बाहेर निघतं, पण अचानक मुलीचं डोकं दुखायला लागतं. मुलीचं डोकं दुखायला सुरुवात होते. गाडी कुठेतरी थांबवा म्हणून रेल्वे स्टेशनचा चौक येतो आणि तिथं गाडी थांबवली जाते. "मी इथंच थांबते, तुम्ही पटकन एखादी गोळी घेऊन मला घेऊन या मेडिकलमधून," अशी ती बायको नवऱ्याला सांगते. नवरा हे थोडासा चाचपडतो, घाबरतो, पण ती त्याला शांत करते. "मी इथंच थांबते, तुम्ही गोळी घेऊन या," असं सांगते. ती तिथं थांबते. त्यानंतर नवरा मेडिकलमध्ये जातो. मेडिकलमधून गोळी घेऊन वापस येतो. वापस आल्यावर त्या चौकात इकडे-तिकडे पाहतो. बायकोचा पत्ता नसतो. सगळीकडे शोधाशोध सुरू होते, पण बायको सापडत नाही. तिचा आधार कार्ड याच्याजवळ असतं, फोटो असतो, तो शोधतो. पण ज्या ठिकाणी लग्न झालं होतं, जिथं तिचा ॲड्रेस होता, त्या ॲड्रेसवर कोणीच राहत नसतं. नंतर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर कळतं, की आधार कार्डवरची सगळी डिटेल्स ही चुकीची आहे आणि मुळात जिच्यासोबत लग्न झालं होतं, ती सगळ्या पैसा, ऐवज, सोनं वगैरे सगळं दागिने घेऊन फरार झाली आहे आणि मुलाला दिवसातच तारे दिसायला लागतात. हे प्रकरण छत्रपती संभाजीनगरचं आहे. आता असे प्रकरणं खूप सारे मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात, गुजरात किंवा इतर राज्यापर्यंत धागेदोरे पसरलेत. नेमकं काय चालू आहे महाराष्ट्रात, हे नवीन स्कॅन्डल याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्या अगोदर अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं आपलं एक बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. आता या विषयाकडे वळत असताना आपल्याला बहुसंख्य अशी उदाहरणं सापडतील, की म्हणजे गेल्या 1 महिन्याची जरी आपण उदाहरणं पेपर कटिंग्स जर पाहिल्या, तर वेगवेगळे उदाहरणं आपल्याला यामध्ये सापडतात. काही ठिकाणी याचा शोध घेण्यासाठी पत्रकारांनी मोहिमा राबवल्या, स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंग ऑपरेशनमध्ये एजंट जवळपास 2 ते 3 लाख रुपये घेतो. ज्या जातीचा नवरदेव आहे, त्या जातीची नवरी उभी केली जाते. नवरी कधी-कधी विधवा असते, कधी-कधी ती हलाखीची, गरिबीची असते, हलाखीची परिस्थिती असते. त्यामुळं ती ही काम करते असं दिसून आलं. तर कोणी-कोणी फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठी, ज्या लग्नाळू लोकं आहेत त्यांचा फायदा उचलण्यासाठी हे काम करतात असंही दिसून येतं. आता ही सगळी सिस्टीम कशी चालती तर हे आपण पाहूया. सिस्टीम अशी चालती, ज्याला नवरी भेटत नाही, सगळं काही आहे, पण बायको भेटत नाही, लग्न होत नाही, अशा वेळेस एजंट पकडला जातो. एजंटला सांगितलं जातं, की आम्हाला नवरी पाहिजे. मग तुमची जात वगैरे सगळ्या काही गोष्टी त्यात मिळून येतात. अर्थात मुलीची जात बदलली जाते, टी-सीचे वरचे नावं बदलली जातात, आधार कार्ड बदललं जातं आणि एक घर ठरतं. त्या घरात मीटिंग होते. ती मीटिंग झाल्यानंतर किती द्यायचे नवरीच्या बापाला हे ठरलं जातं आणि साहजिकच मुलाला तितके पैसे एजंटला वेगळे आणि मुलीच्या बापाला वेगळे असे द्यावे लागतात. पुन्हा सोबतच अंगावर सोनं किती चढवणार नवरीच्या हेही ठरलं जातं. 4-5 लोकांत साखरपुडा होतो, कधी-कधी जास्ती असतात, पण अशा ठिकाणी साखरपुडा होतो, जिथून नंतर काहीही धागेदोरे सापडत नाही. लग्न होतं, पण लग्न झाल्यानंतर पळण्यासाठी पटाईत असलेल्या या तरुणी, सो कॉल्ड बायका, नवऱ्या ह्या अलगद पाय काढतात आणि कुणाला लक्षात न येता, कोणाच्या नजरेत न पडता अलगद नाहीशा होतात. सगळा काही लुटलेलं असतं, पैसा लुटलेला असतो, सोनं चांदी दागिने लुटलेलं असतो. काही ठिकाणी एका ठिकाणचं जर उदाहरण पाहायचं झालं, लग्न झालं, लग्न झाल्यानंतर सगळे त्या रात्री सगळे झोपले, एक दिवस थांबले, सगळे झोपले रात्रीला आणि रात्रीला झोपल्या असताना संधी पाहिली नवरीने, हळूच उठली आणि पसार व्हायला लागली. पण नवरदेव बरा हुशार होता. नवरदेवाने थोडासा पाठलाग केला. पाठलाग केल्यावर तिला पकडलं आणि तिला पकडल्यानंतर माहिती झालं, की तिचे अगोदरच 2-3 मुलं आहेत आणि ते फक्त हे पैशासाठी करत होते. अशा कित्येक उदाहरणं आपल्याला दिसतात मराठवाड्यात, महाराष्ट्रात आणि याचेच धागेदोरे इथून विविध राज्यातही पेरलेले आहेत असं दिसून येतं. विशेष म्हणजे गुजरातमध्येही हे धागेदोरे पाहायला मिळतात. आता हे सगळं गौडबंगाल जे घडतं याच्या पाठीमागं कारण एकच आहे, जे काही शेतीचा व्यवसाय करतात त्यांना मुले भेटत नाही, जे काही बेरोजगार असतात त्यांना मुले भेटत नाही. या संधीचा फायदा हे घेतात. एक टीम सक्रिय असते, 5-6 जणांची टीम असते. ह्या एजंटमध्ये कधी बाई तर कधी माणूस असतो. ते तुमच्या
सोशल जे काही स्थान असतं तुमचं त्याच्याहून ते तुमची किंमत ठरवतात, इतके पैसे तुमच्याकडून घेतात. एक मीटिंगमध्ये असं झालं, एक जेव्हा स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं तिथं पत्रकार लोकांनी ते सगळं सांभाळलं आणि तिथून त्यांना माहिती झालं की इथून आपल्याला पैसे मिळू शकत नाही. तर नंतर त्यांनी मीटिंगच केली नाही. म्हणजे याचे बरेच अनुभव, बरेच किस्से पेपरमध्ये आलेत. बरेच लोकं असे आहेत की आपली अब्रू जाऊ नये म्हणून ते स्वतः असं काही बाहेर आणत नाही आणि चुपचाप आपला जायला तोटा सहन करतात. आता या सगळ्यातून वाचायचं कसं असेल तर मध्यस्थी जो माणूस आहे, तो माणूस आपलाही चांगला घसवटीचा, ओळखीचा पाहिजे, त्यांचाही ओळखीचा पाहिजे. मुळात ते जे घराणं आहे, त्याचे धागेदोरे आपल्याशी जुळलेले पाहिजेत, असं एक आपण गृहीत धरू शकतो किंवा तिथलं एक त्यांचं पक्कं घर पाहिजे, त्यांची रहिवासीची काहीतरी इतिहास पाहिजे. मुळात पैशाचा व्यवहार होता कामा नये आणि जर मदतीचा काहीतरी भाव असेल, तर तो निश्चित लीगल पद्धतीने व्यवहार झाला पाहिजे. ह्या सगळ्यांची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सोबतच आधार कार्ड, इतर कागदपत्र तपासताना ते क्रॉस चेक करून घ्यावे. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर सांभाळल्या तर आपल्यासोबत गलिगोत धोका होऊ शकत नाही. यापासून आपण वाचू शकतो. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी जे तरुणाई आहे, जे लग्नाळू लोकं आहेत, ज्यांचं लग्न जमत नाही आहे आणि ज्यांना लग्न जमवायचं आहे, ते सगळे याच्या गुंत्यात अडकू नये, या जाळ्यात अडकू नये. हेच यासाठीच हा एक आपल्यासोबत शेअर केलेला प्रसंग. आपल्याला या सगळ्या फ्रॉडबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा. धन्यवाद.